आता तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओ सांगण्यापूर्वी दाखवण्यापूर्वी ती म्हणाल आपण कुठे उभे आहोत, आम्ही कुठे उभे आहोत. तर तुम्हाला कदाचित क्षणभर असं वाटेल की आपण नेहमी विधान भवनाच्या पायऱ्या पाहतो, मंत्रालयाच्या पायऱ्या पाहतो. तिथून जाताना जो स्टेप आहेत ना ते अशाच पद्धतीचे आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल हे मंत्रालयाच्या वगैरे पायऱ्या नाही आहेत, ह्या आहेत रत्नागिरी नगरपालिकेची नव्याने उभी राहिलेली प्रशासकीय इमारत. जवळपास साधारणपणे 30 कोटी रुपये खर्च करून ही नवी इमारत आता दिमाखात उभी राहिली. ह्या इमारतीमध्ये संपूर्ण शहराच्या म्हणजे साईष्टापासून दांडा फिशरीज पर्यंतचा संपूर्ण शहराचा कारभार, नगरसेवक, मुख्याधिकारी, विषय समिती सभापती, उपनगराध्यक्ष हे सगळा कारभार प्रशासन या नव्या इमारतीमधूनच येत्या काही दिवसांमध्ये सुरू करणार आहेत. साधारणपणे 75,000 स्क्वेअर फूटची इमारत देखणी 2 कॉन्ट्रॅक्टरांच्या मेहनतीतून प्रयत्नातून उभी राहिली. एक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर आणि न्याती या दोघांनी मिळून ही भव्य आणि दिव्य अशी इमारत या रत्नागिरी शहरात उभी राहिली. या इमारतीमुळे नेहमी गजबजलेला जयस्तंभ परिसर आता अधिकच खुलून दिसणार आहे. साधारणपणे नगरपालिकेच्या कारभारामध्ये महत्त्वाचे 12 ते 13 डिपार्टमेंट कामकाजात भाग घेतात म्हणजे असतात. मग आरोग्य असेल, पाणी असेल, बांधकाम असेल, त्याचबरोबर सेतूचं असेल किंवा सेवा केंद्र असेल, त्याचबरोबर अतिक्रमण विभाग असेल, पाणीपट्टी वसुलीचा विभाग असेल, त्याशिवाय कर आकारणी असेल, असे वेगवेगळे जवळजवळ 12-13 प्रमुख कामकाजातला भाग नगरपालिकेचे असतात. आणि उर्वरित आणखीन असे म्हटले तर जवळजवळ 20 विभाग छोटे मोठे असे धरून या ठिकाणी ह्याच इमारतीतनं येत्या काही काळामध्ये चालू होणार आहेत. कालच पालकमंत्री उदय सामंत यांनी या इमारतीची पाहणी केली आणि लवकरात लवकर ही रत्नागिरीच्या सेवेला कशा प्रकारे येईल त्या संदर्भातल्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जवळजवळ 30 कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात येते. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा उपयोग रत्नागिरी तालुक्याला, जिल्ह्याला चांगल्या प्रकारे करून दिलाय, त्याचं एक उदाहरण म्हणावं लागेल. त्याचबरोबर साधारणपणे खाली पार्किंग, पूर्वीची जी इमारत होती ती 1974 साली कैलासवासी तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर जयश्री केळकर यांच्या कारकिर्दीमध्ये ती उभी राहिली होती. आणि त्यानंतर रत्नागिरी शहराचा विस्तार वाढत गेला आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी पार्किंगची अडचण फार मोठी भेडसावत होती. पण आता या तळमजल्याखाली 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगची व्यवस्था आहे. त्यानंतर हा तळमजला, नंतर पहिला मजला आणि त्याच्यावरती आणखीन 2 असे G+2 अशा ह्या 3 मजली तळमजल्यासकट 4 अशा इमारतीचं स्वरूप आहे. आणि अतिशय देखणी इमारत ही आता उभी राहते. अखेरच्या टप्प्यातले कर्मचारी, कामगार त्याच्यावरती हात फिरवत आहेत. काही उणीवा राहिल्या असतील त्या दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि जवळजवळ भविष्यामध्ये महापालिका होईल या दृष्टीने सुद्धा या इमारतीच्या बांधकामामध्ये लक्ष टाकलं गेलं. जवळजवळ 92 लोकप्रतिनिधी या ठिकाणी आता 33 संख्या आहे. नगराध्यक्ष स्वीकृत 230 असे भविष्यामध्ये 92 नगरसेवक बसतील असं भव्य आणि दिव्य प्रशस्त असं सभागृह या ठिकाणी या इमारतीमध्येच साकारलेलं आहे. त्याचा समावेश झालेला आहे. आणि अधिकारी वर्ग असतील, स्वतंत्र प्रत्येक अध्यक्षांना, उपाध्यक्षांना, आरोग्य सभापती, बांधकाम सभापती, त्याचबरोबर पाणी सभापती असेल किंवा इतर सभापतींसाठी स्वतंत्र दालनं आहेत, मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र दालनं आहे. त्याचबरोबर अभियंता, नगरपालिकेतला महत्त्वाचा भाग असतो अभियंता, त्या अभियंतासाठी सुद्धा स्वतंत्र दालन आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी जवळजवळ 80% ही इमारत वातानुकूलित आहे. आणि त्याचबरोबर याच्यावरती सोलर सिस्टीम बसवल्यामुळे वीज बिलाचा सुद्धा प्रश्न बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 67,000 इलेक्ट्रिकचं बिल पूर्वीच्या नगरपालिकेच्या इमारतीमधून येत होतं, त्याच्यापेक्षा हे जास्तच असेल. आणि त्यामुळे तो भार सुद्धा आता कमी होणार आहे, कारण सोलर सिस्टीमची यंत्रणा ह्या नव्या इमारतीच्या छपरावरती उभारण्यात आलेली आहे. एकंदरीतच काय हे संपूर्ण इमारतीचं हे भव्य दिव्य असं स्वरूप पाहिलं तर राज्यात ब वर्ग नगरपालिकेची अशी देखणी इमारत महाराष्ट्रात कुठेही सध्या तरी नाही असं अनेक जाणकारांचं मत आहे. त्यामुळे ही रत्नागिरी शहरातली ही नगरपालिकेची अद्ययावत इमारत कोकणातच नव्हे महाराष्ट्रामधल्या वैभवात भर टाकणार एवढं मात्र नक्की. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह यश मयेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.